धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील यांची निवड झाल्यानंतर राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानत अर्चनाताईंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. जिल्ह्यात शेतरस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. झेडपीवर सत्ता आणण्यात आमदार राणा जगजितसिंग पाटील हे किंग मेकर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर भाजपचे युवा नेते मल्हारदादा पाटील यांनी दंड थोपटत विरोधकांना थेट चॅलेंज देत जोरदार टीका केली आहे. अध्यक्षपदाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फुलांची उधळण करत मोठा जल्लोष केलाय. संघर्ष झाला पण महायुती खंबीर राहिली. आपलं प्रीपोल अलायन्स जे होतं आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आणि अपक्ष यांनी सगळ्यांनी मिळून आपले 45 आणि 9 असं होऊन भरघोस मताने निवडून आले. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब, सुनेत्रा आत्या पवार साहेब, डेप्युटी सीएम आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आणि इथले आपले सगळे राहुलभैया मोठे असतील, सुरेश बिराजदार साहेब असतील, तानाजी सावंत साहेब, रवी गायकवाड सर, ज्ञानराज चौगुले साहेब, सगळं आणि मेन राणा दादांचं. नाही, तुम्ही बघितलं एकदम सोपं होतं. वन वे झालं, 45-9 झाले, त्यामुळे काय वन वे झाली. त्यांनी मोठेपणा घेऊन बिनविरोध केला असतं तर अजून चांगलं झालं असतं. आपला अनुभव पाठीशी आहे अध्यक्षपदातून मागच्या वेळेस एकदम कोरी पाठी होती, त्यामुळे जास्त आता मला माहितीये काय काय प्रॉब्लेम पण असणार आहेत आणि काय काय करू शकतो. निश्चित चार्ज घेतल्यानंतर सभापतीच्या निवडी झाल्यानंतर आमची पूर्ण बॉडी बसल्यानंतर जे जे प्रश्न येतील आणि आता आहे मनामध्ये पण पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. तेच मी म्हटलं पुढच्या ह्याच्यात तसं शिक्षण, पाणी वगैरे म्हणता येईल, पण माझ्या मनामध्ये सध्या शेतरस्ते हे मेजर आपल्या जिल्ह्यातले घ्यावे, कारण माल आता पाण्याने येत आहे आणि आता पाणी मार झालाय. ते या ह्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य माझं नेहमीच आवडीचं राहिलं, पण त्याचबरोबर शेतरस्त्यांवर प्राधान्य द्यायचं मनात आहे. आणि महिलांचं बचत गटाचं ट्रेनिंग, कारण महिला आरक्षणावर आम्ही निवडून आलो, दोघी जणी महिला आहोत. महिलांना उमेदच्या माध्यमातून आणि कसं त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवेल या 2 गोष्टीवर मेजरली मला फोकस करायचं. महायुतीची सत्ता येणार हे आपण सांगितलेलं होतं. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष येणार हे आपण सांगितलेलं होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांचा बाजार उठलेला आहे आणि महायुतीची अभेद्य अशी ताकद या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. आता लोकसभा ठाकूर साहेब झाला. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, हा मल्हार पाटलाचा शब्द आहे.